मनोज जरंगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत। आता नवी मुंबईत सभा घेतल्यानंतर ते मुंबईत दाखल होणार आहे। मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीनुसार जी.आर. तयार झाला आहे। या संदर्भात राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे। नवी मुंबईतील APM मार्केटच्या मुख्य कार्यालयात मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे। सरकारने तयार केलेला नवीन जी.आर. आणि राजपत्राचा मसुदा मनोज जरंगे पाटील यांना दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर मनोज जरंगे वकिलांसोबत बैठक घेणार आहेत। गरज भासल्यास त्यात बदल सुचवणार आहेत, अन्यथा हा जी.आर. निघणार नाही। यामुळे मनोज जरंगे यांच्या आंदोलन आज संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सरकारी पातळीवर वेगवान हालचाली। मनोज जरंगे पाटील 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघाले। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात पोहोचताच सरकारकडून हालचालींना वेगाने सुरू झाल्या। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मनोज जरंगे यांना भेटले। त्यानंतरही मनोज जरंगे यांचे समाधान झाले नाही। त्यानंतर मनोज जरंगे पाटील पुणे जिल्ह्यात दाखल होताच पुण्याचे विभागीय आयुक्तांनी मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा केली, परंतु ही चर्चा यशस्वी झाली नाही। त्यामुळे मनोज जरंगे नवी मुंबईत दाखल झाले। आता नवीन मुंबईत मनोज जरंगे पाटील यांच्याशी चर्चा होणार आहे। सरकारच्या मसुद्यावर मनोज जरंगे वकिलांसोबत बैठक घेणार आहे। मनोज जरंगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरंगे यांना जी.आर. देणार आहे। आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याचा सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरंगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरू ठेवला आहे। आता नवी मुंबईत वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरंगे सभा घेणार आहे। आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याचा सरकारच्या हालचाली सुरू असताना मनोज जरंगे पाटील यांनी आपला दैनंदिन उपक्रम सुरू ठेवला आहे। आता नवी मुंबई वाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरंगे सभा घेणार आहे। या सभेसाठी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईत दाखल होण्यापूर्वी मनोज जरंगे पाटील यांची ही अखेरची सभा असणार आहे। आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरंगे पाटील यांनी घेतली आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।